स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार सोडले. त्याचा परिपाक आणि निवडणुकांमध्ये पण पाहिला. लोकही सोडून चाललेत आणि म्हणून स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीमुळे आपण लोकांच्या मनातून आता साप उतरलोय. त्यामुळे आपलं कोणी ऐकत नाही, कोणी थांबायला तयार नाही. म्हणून नाशिकमध्ये बाळासाहेबांचा, जे लाखो शिवसैनिकांचं दैवत आहे, त्यांचा नकली आवाज काढण्याचं पाप केलं. ते दुर्दैवी प्रकार आहे. खरं म्हणजे त्यांनी केलेलं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा, नकली आवाज काढण्याचा खरं म्हणजे तो पोरकटपणा उभाटाने काल केलेला आहे. बाळासाहेबांचा आवाज या राज्यात नाही देशात दुमदुमत होता. अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा. हा बाळासाहेबांचा आवाज होता. शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज यायचा. आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. हा प्रभाव कालही होता, आजही आहे, उद्याही कायम राहणार आहे. कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता. जी विचारधारा जी आहे, त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत.